गुरुचरित्र अन्वयार्थ श्री गुरुचरित्र अन्वयार्थ याबद्दल काल आपण 33वा अध्याय बघितला. त्याच्यामध्ये रुद्राक्ष महिमा सांगितलेला आहे. तोच आता 34व्या अध्यायामध्ये सुद्धा रुद्राध्यायाचा महिमा असं त्या 34व्या अध्यायाला नाव दिलेलं आहे. आणि राजपुत्र जिवंत झाला ती कथा म्हणजे रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपण गेल्या अध्यायामध्ये असं बघितलं की नकळतपणे काहीही माहिती नसताना, रुद्राक्षाबद्दल काहीही ज्ञान नसताना सुद्धा त्या गणिकेच्या एक मिनिट मॅडम. रंगमाळामध्ये काल रुद्राक्षाचं ऐकल्यावर कोणी कोणी रुद्राक्ष माळा घातल्या चॅटबॉक्स मध्ये टाका. मी तर माझ्या वडिलांना दिली होती, ती लगेच काढली आणि माझ्या गळ्यात दिवसभर घातली. झोपताना माळा काढून झोपायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि माळ घातल्यावर नॉनव्हेज अजिबात खायचं नाहीये. आपण जे ऐकतोय ना ते कृतीत आणूयात. प्रत्येकाच्या घरात रुद्राक्ष आहेत, धारण करा. हे ऐकताना करा मॅडम, कंटिन्यू. तर नकळतपणे सुद्धा ते माकड आणखीन कोंबडा तिच्या त्या गणिकेच्या नृत्यशाळेमध्ये जो होता, त्यांना नकळतपणे तिने ते रुद्राक्ष घालून ठेवलेलं होतं. दोघांना त्या माळा घातल्या होत्या. त्याचासुद्धा त्यांना इतका फायदा झाला की ते त्याच्या नीच योनीमध्ये म्हणजे माकड आणि कोंबडा असूनसुद्धा ते रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुढील जन्मामध्ये जे माकड होते ते राजपुत्राच्या जन्माला आला आणि जो कोंबडा होता तो प्रधानपुत्राच्या जन्माला आला. इतका मोठा रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे. तर हा पुढचा जो अध्याय आहे तो सुद्धा रुद्राध्यायाचा महिमा सांगणाराच आहे. आणि ह्याच्यामुळे राजपुत्र कसा जिवंत झाला, तो जो माकडाचा राजपुत्र झालेला होता ना, त्याच्याबद्दल त्याचा मृत्यू जवळ येऊन ठेपला होता. पण तरीसुद्धा पूर्वजन्माचे सुकृत, पूर्वजन्मामध्ये सतत रुद्राक्ष धारण केल्यामुळे आणि याही जन्मामध्ये त्यांना मग ती गोडी लागली होती. पूर्वजन्मीचं सुकृत ते घेऊन आले होते पुढे. ह्या जन्मामध्ये सुद्धा ते प्रधानपुत्र आणि राजपुत्र, दागदागिने, सोनं, वैदुर्य, माणिक वगैरे त्यांना त्यांचे वडील आणून द्यायचे घालायला. पण ते काहीही न घालता सुद्धा त्यांना रुद्राक्ष धारण करण्याचीच आवड होती. आणि त्याच्यामुळे त्याचं आयुष्य कसं वाढलं त्याबद्दलची कथा आहे. बघा, रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायाते. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू त्या दंपतीला म्हणाले, त्या पराशर ऋषींनी जो रुद्राक्षाचा महिमा त्या काश्मीर राजाला सांगितला तो आता ऐका. पराशर ऋषी आले होते, ते आपण बघितलं कालच्या अध्यायामध्ये. त्या राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र त्या ऋषीश्वरांनी अत्यंत गोड वाणीने राजाला सांगितले. आपल्या मुलाला पूर्वजन्मामध्ये रुद्राक्ष धारण केल्यामुळे मोठेच पुण्य लाभले. महानंदेने म्हणजे त्या गणिकेने गमतीने अंगावर बांधलेले रुद्राक्ष अज्ञानाने काहीही न समजता धारण केल्याने सुद्धा या दोघांचा राजकुळात जन्म झाला. आणि आता तर ते जाणीवपूर्वकच रुद्राक्ष धारण करीत आहेत. याचा उल्लेख करून राजाने पराशर ऋषींना विचारले, हे आता पुढे कसे वागतील ते मला सांगा. भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ आपण आहात. पराशर ऋषींना राजा म्हणतोय, आपल्याला भूतकाळ तर तुम्ही सांगितलाच की ते का असं वागतायत, आणि आता त्यामुळे तुम्हाला भविष्यकाळ पण नक्कीच माहिती असणार. तर आता हे पुढे कसे वागतील, पुढे यांचं काय होईल या राजपुत्राचं आणि प्रधानपुत्राचं, ते हे ऋषीवर्य तुम्ही आम्हाला सांगा. यावर पराशर ऋषीने उत्तर दिले, या दोन्ही कुमारांचे लक्षण अपूर्व असेच आहे. आपल्या पुत्राचे पुढे काय होणार म्हणून तू विचारतोस, पण तुला मी काय सांगू, ऐकून तुला फारच दुःख होईल. राजा चिंतित झाला आणि त्याने विनवले, जे काय असेल महाराज ते आपण सगळे सांगावे.
जे काही दुःख होणार असेल त्या दुःखातून मोकळे करण्याचा उपायही आपणच करावा. तेव्हा ऋषीश्वर पराशर म्हणाले, हे बघ राजा, मी सांगतो ते आता नीट ऐक. तुझ्या मुलाचे आयुष्य फक्त 12 वर्षाचे, अल्पायुष्य आहे तो. तुझ्या मुलाचे आयुष्य फक्त 12 वर्षाचे आहे आणि त्या 12 वर्षांपैकी आता फक्त 7च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 8व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावणार आहे. पराशर ऋषींचे बोलणे ऐकून राजा मूर्छितच पडला आणि सावध झाल्यावर अनेक प्रकारे विलाप करून रडू लागला. नंतर त्याने ऋषींचे पाय धरले आणि तो म्हणाला, ऋषीवर्य, मी आपल्याला शरण येत आहे. आपण महातपस्वी आहात. आपणच माझे आणि माझ्या पुत्राचे रक्षण करा. राजपत्नीने सुद्धा पराशर, म्हणजे त्या मुलाची आईच आहे ती, राजपत्नीने सुद्धा पराशर मुनींना पाय धरून अनेक वेळा विनंती केली आणि आपण काय करावे असे सांगा असे विचारणे सुरू केले. पराशरांनी त्यांना समजावून सांगितले, आता जगद्गुरू भगवान उमाकांत शंकरांनाच शरण जायला पाहिजे. मनातील भय सोडून शंकराचे ध्यान आराधन करावे, म्हणजे तो शूलपाणी शंकर रक्षण करेल. काळाला म्हणजे मृत्यूला किंवा यमधर्माला. मृत्यूला जिंकण्याचा उपाय एकच आहे, तो तुम्ही लक्षपूर्वक ऐकावा. पराशरांनी सांगितले की स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक कोठेही पहा, त्रिभुवनात सगळीकडे निर्मळ चिदानंद स्वरूप ईश्वर एकच आहे. त्या ईश्वराने रजोगुणरूपी ब्रह्मदेव उत्पन्न केला आणि सृष्टीचालनाची व्यवस्था त्याला समजावी म्हणून वेद उत्पन्न केले. आता ब्रह्मदेवाची तुम्ही मूर्ती कुठे बघितली असेल तर बघा, त्याच्यात 4 मस्तक आहेत, त्याला 4 तोंड आहेत, शिर आहेत आणि त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या हातामध्ये त्यांनी एक एक वेद धरलेला आहे. म्हणून त्याला सर्व हे कळून यावे, हे ज्ञान मिळावे. रजोगुणी ब्रह्मदेव उत्पन्न त्याने केला. ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता आहे, रजोगुण आहे त्याच्यामध्ये. आणि सृष्टी चालनाची व्यवस्था, सृष्टी कशी चालवावी हे त्याला कळावे म्हणून त्यांनी वेद उत्पन्न केले. ते 4 वेद ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले आणि ईश्वराने आत्मतत्व रहस्य ज्यात भरले आहे असा उपनिषदांचा समूह स्वतःजवळ ठेवला होता. त्या उपनिषद समूहातील सर्व वेदांचे सार असलेला रुद्राध्याय ईश्वराने ब्रह्मदेवास दिला. 4 वेद निर्माण केले, त्याच्यामध्ये सृष्टी कशी चालवावी, जग कसे चालवावे याची सगळी माहिती होती. ते ब्रह्मदेवाच्या हवाली केले, कारण तो सर्व बघणार होता. त्याने सृष्टी निर्माण केली होती. परंतु आपण बघितलं उपनिषदाला काय म्हणतात, वेदांत, वेदांचे सार आहे. ते वेदांचे सार असलेले उपनिषद समूहातील सर्व वेदांचे सार असलेला रुद्राध्याय ईश्वराने ब्रह्मदेवास दिला, जो त्यांनी ते सगळे उपनिषदांचा समूह स्वतःजवळ ठेवला होता. त्यातला रुद्राध्याय काढून ईश्वराने ब्रह्मदेवाला दिला. रुद्राध्यायाचा महिमा फारच मोठा आहे. त्यामुळे जीवांचे प्राण नाश पावत नाहीत, कारण ते रुद्राशी एकरूप होतात आणि रुद्र अव्यय किंवा अविनाशी आहे. शिवात्मक शिवस्वरूपात व्यक्त झालेले परमतत्व म्हणजेच रुद्राध्याय होय. असे असल्यामुळे रुद्राध्याय हा सर्वांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानला जातो. चतुर्मुख ब्रह्मदेवाने वेदांना अनुसरून सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने आपल्या एक एक मुखाने एक एक वेद सांगितला. 4 मुख आहेत त्याला, एक एक मुखाने एक एक वेद सांगितला. त्यापैकी दक्षिणेच्या मुखाने त्याने यजुर्वेद सांगितला. त्या यजुर्वेदामध्ये उपनिषदांचे सार असणारा रुद्राध्याय येतो. सगळ्या देवर्षींना, त्याचप्रमाणे मरीची, अत्री इत्यादी ऋषींना, सर्व देवांना ब्रह्मदेवाने त्यावेळी रुद्राध्याय सांगितला. त्याच ऋषींनी आपापल्या शिष्यांना व शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा तो रुद्राध्यायाची दीक्षा मिळत गेली. असा तो त्यांनी त्या शिष्यांनी आपल्या पुत्रपौत्रांना
रुद्राध्याय शिकवला आणि त्यामुळे त्रैलोक्यात सर्वत्र आणि भूमीवर विशेषतः रुद्राध्याय पसरला. याच्यापेक्षा त्वरित फळ देणारा, तपश्चर्येसाठी अथवा चतुर्विध पुरुषार्थासाठी फळ देणारा दुसरा कोणताही मंत्र नाही. नाना तऱ्हेची पातके घडली, महादोष घडले असतील तरी सुद्धा त्याचे परिमार्जन रुद्र जप केल्यामुळे होते. तुम्ही लघुरुद्र, महारुद्र असं तुम्ही नाव ऐकलं असेल आणि पुष्कळांकडे महाशिवरात्रीला किंवा काही काही जणांकडे दर सोमवारी सुद्धा महिन्यातून एकदा तरी असे ब्राह्मण बोलवून त्या रुद्राचं पठण करत असतात, लघुरुद्राचे. आणि 11 वेळा ते हे पठण केलं की तो मग महारुद्र होतो. तर याच्यापेक्षा त्वरित फळ देणारा असा कुठचाच मंत्र ह्या पृथ्वी तलावर नाही. महादोष घडले असतील तरी सुद्धा त्याचे परिमार्जन रुद्रजपाने होते आणि जप करणाऱ्या व्यक्तीस परमपदाची प्राप्ती होते, म्हणजे तो मुक्त होतो. ज्याचे स्नानपान करावे असे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले हे अद्भुत असे रुद्रदेव तीर्थ आहे. त्यामुळे वाईट कर्मांच्या फळांचा परिहार होतो, पाप नष्ट होतात, संसाररूपी मायेचा निराश होतो आणि श्रीगुरूंच्या सांगण्याप्रमाणे जे या रुद्राची भक्ती करतात, रुद्र इथे शिव, जे या रुद्राची भक्ती करतात ते भवसागर तरून जातात. सुकृत म्हणजे चांगले कृत्य किंवा दुष्कृत म्हणजे पाप, पुण्य आणि पाप. सुकृत किंवा दुष्कृत ओळखून ज्याने त्याने आपापले हित साधून घ्यावे. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवाने आपल्या वक्षस्थळापासून धर्म आणि आपल्या पृष्ठभागापासून मागच्या भागापासून अधर्म उत्पन्न केला. जे धर्माचे पालन करतात ते इहलोकी सुख भोगून परलोकी सद्गती मिळवतात. जे अधर्माने वागतात ते स्वतः पापरूपच होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व अधर्मसूत आहेत. अधर्मसूत म्हणजे अधर्माची लेकरं आहेत, ती त्यांची मुलं बाळं आहेत. कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व जे गुण आहेत, गुण किंवा अवगुण आहेत, ते अधर्मसूत आहेत. म्हणजे हे सगळे अधर्मापासून निर्माण होतात, अधर्माची पिल्लावळ आहे. हे सगळे नरकनायक असतात, म्हणजे त्यांच्यामुळे नरकाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. गुरुपत्नीशी संबंध करणारे, दारू पिणारे, ज्यांचे अंतःकरण नीचवृत्तीने भरलेले असते असे, जे कामुक वृत्तीने पूर्णपणे भरलेले असतात ते प्रधान नरकनायक, म्हणजे ते जीवाला नरकाकडे नेण्यामध्ये प्रमुख असतात. म्हणजे सगळ्यात मोठं पाप कोणतं हे त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रधान म्हणजे मुख्य. नरकाकडे आपल्याला किंवा त्या एखाद्या जीवाला नरकाकडे नेणारे मुख्य पाप कोणती आहेत? तर गुरुपत्नीशी संबंध ठेवणे, दारू पिणे, नीचवृत्ती मनामध्ये असणे आणि दुसऱ्याचे कसा नाश होईल हे सतत विचार करत असणे, नीचवृत्ती असणे म्हणजे कामुक वृत्तीने पूर्णपणे भरलेले प्रधान नरकनायक असतात. क्रोधाने आईवडिलांची हत्या करणारे, ब्राह्मण हत्या करणारे हे क्रोधसूत, म्हणजे क्रोधाची संतती असते ती. कामवासनेतून निर्माण होणारे कामसूत व क्रोध विकारापासून निर्माण होणारे म्हणून क्रोधसूत असे त्यांना म्हटलेले आहे. ते अत्यंत तापदायक असतात. ब्राह्मणांचे आणि देवांचे धन याचे जे अपहरण करतो, धनाची चोरी, कोणाची? ब्राह्मणांच्या किंवा देवांच्या धनाची जो चोरी करतो, ब्राह्मणाकडून घेतलेले द्रव्य जो परत करत नाही, सोन्याची चोरी करतो, आपल्या कन्येची जो विक्री करतो, म्हणजे ही सगळी पापं, आता जे कलियुगात चाललेली ही सगळी पापं आहेत पृथ्वीवर, त्या पापांचे वर्णन केलेले आहे. तर ही सगळी पापं करणारे हे लोभपुत्र, त्यांना लोभपुत्र असे म्हणतात. लोभापासून निर्माण झालेली संतती, या पापांना त्यांनी अशी पुत्रांची उपमा दिलेली आहे. अशी सगळी पातके त्यांना मृत्यूलोकामध्ये पाठवून
त्यांनी येथे आपले गुण प्रकट करावेत, म्हणजे पृथ्वीवरील लोकांना आपापल्या गुणांनी युक्त करावे अशी यमाची आज्ञा असते. आता यमपुरीमध्ये काय आहे, पापी लोकांचं यम जीवनहरण करायचं आणि त्यांना, जे पापी असतील त्यांना नरकात पाठवायचं असं, आणि जे पुण्यवान असतील त्यांना स्वर्गात पाठवायचं असं घालून दिलेला दंडक आहे. तर यम आपले यमदूत पाठवतो आणि यमच काय करतो की ही सगळी पापं खाली पृथ्वीवर पाठवतो. कोण मग क्रोधसूत होतात, कोण वासनासूत होतात, कोण कामसूत, लोभपुत्र, असे सगळे ते निर्माण होतात आणि पापं करायला सुरुवात करतात. आणि त्यांनी पापं केली की त्यांचं प्राणहरण झाल्यानंतर यम सगळ्यांना नरकात पाठवत असतो. तर ह्या पापांना सहाय्य करण्यासाठी त्यांच्याबरोबर काही छोटी छोटी पापं करणारे उपसेवक पाठवलेले असतात. अशी ही पातके आणि उपपातके यमाच्या आज्ञेनेच पृथ्वीवर नांदत आहेत. यमाने आज्ञा केल्यामुळे हे सगळे पृथ्वीवर आलेले आहेत. पण रुद्राचा जप जिथे जिथे होतो, बघा रुद्र जापाला पाहून ती सगळी पापं पळून जातात. म्हणजे काय, सगळ्या पापं नष्ट पावतात. जर तुम्ही रुद्राक्ष धारण केलं असेल, जर तुम्ही रुद्राचा मंत्र सतत म्हणत असाल किंवा त्याची कास धरली असेल, रुद्राचा जाप करत असाल, तर ही सगळी पापं पळून जातात. यमाकडे परत जाऊन या महापातकाने, मग आता ही पापं कोणी पाठवली होती? यमाने पाठवली होती. कशासाठी? ते मृत्यू पावल्यानंतर त्यांना नरकात पाठवण्यासाठी. तर नरकाचा अधिपती येतो, तर नरकात काहीतरी पाहिजे ना. लोक सगळेच जर पुण्य करून स्वर्गात गेले तर मग यमाला भीती वाटायला लागली की आता नरक लोक ओस पडेल, म्हणून त्यांनी पापं पाठवली आणि ती पापं मनुष्याला घेरून बसली आणि मनुष्य पापं करू लागला. मग तो एक एक जण नरकात पाठवायला लागला. मग पण आता रुद्राचं मंत्र सगळेजण म्हणायला लागले. ब्रह्मदेवांनी ते किंवा ईश्वरांनी ते रुद्र पाठवला, रुद्राध्याय पाठवला, रुद्राक्ष पाठवला, रुद्राक्ष उत्पन्न केले. तर ते सगळे जण धारण करायला लागले, मंत्र म्हणायला लागले, जप करायला लागले. तर ते महापातकं घाबरून पळून गेली. मग ती पळून जाऊन यमाकडे गेली आणि म्हणाली, आम्ही पृथ्वीवर गेलो होतो पण घाबरून पळून आलेलो आहोत. यमदूत म्हणून ज्यांचा दरारा असायचा ते आम्ही, आपले आज्ञाधारक सेवक, आपल्या आज्ञेनेच पृथ्वीवर गेलो असताही रुद्राला पाहून एखाद्या आगीच्या भट्टीत घातल्याप्रमाणे आम्ही भाजून निघालो. जिथे जिथे ज्यांनी रुद्राक्ष माळा घातल्या, ज्यांनी रुद्राक्ष अंगावर धारण केले होते किंवा जिथे जिथे रुद्रजाप चाललेला होता ते पाहून आम्ही पळून निघालो. आम्हाला त्याचा त्रास झाला आणि त्यामुळे पृथ्वीवर राहण्याची आता आम्हाला हिंमतच होत नाही. बघा, रुद्राला पापं घाबरली आणि घाबरल्यामुळे ती पळून गेली यमलोकात. आणि यमाकडे त्यांनी जाऊन सांगितलं की तिथे रुद्राक्ष नावाचं एक असं स्वतःजवळ ठेवण्यासाठी अलंकार स्वरूप असं एक गोष्ट आहे आणि ते लोक धारण करत आहेत सगळे रुद्राक्ष, आणि शिवाय रुद्रजप पण चाललेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि आम्ही घाबरून आता पळून तुझ्या आश्रयाला आलेलो आहोत. गावोगावी नदीतीरावर किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये राहणारे ब्राह्मण पुण्यक्षेत्रांमध्ये, देवालयामध्ये रुद्राची आवर्तने सतत करत असतात. त्यामुळे आम्हाला तेथे प्रवेश नाही, आम्हाला तेथे जाता येत नाही. ज्या गावात रुद्राची आवर्तने करणारे लोक राहत असतात त्या गावातही आम्हाला जाता येत नाही. कारण का, ते रुद्र मंत्र किंवा त्याची आवर्तनं आम्हाला भाजून काढतात, आम्हाला हकलून देतात, असं ते पातकं म्हणत आहेत. आम्ही माणसांना गाठतो, त्यांना पाप करायला लावतो, त्यांना अमर्याद महादोष त्यामुळे लागतात. पण हजारो प्रायश्चित्तांनी जो माणूस पापापासून मुक्त होऊ शकणार नाही असा माणूस रुद्रजप केला असता किंवा रुद्राक्ष धारण केला असता पुण्यवान होऊन जातो, त्याची पापं नष्ट होतात. यदा कदाचित केव्हा तरी भक्तीने रुद्रजाप्य केले तरी देखील असा रुद्रजप करणारे एकदम लगेच पुण्यवंत होतात. हे कसे काय? आता ते एवढी आम्ही त्यांच्या मागे लागतो, त्यांना सगळी पापं करायला लावतो का? ते पापी व्हावेत आणि नरकात आपल्याकडे यावेत म्हणून आम्ही हे सगळं करतो खाली जाऊन. पण आता त्या रुद्रजपाचा महिमाच असा आहे की
कितीही पाप केली पण फक्त रुद्रा जप केला, रुद्राक्ष धारण केले, तर लगेच सगळी पापं नष्ट होतात आणि लगेच ते पुण्यवान होतात. हे असं कसं काय? असं नाही पाहिजे. आणि अशा तऱ्हेने जर घोर महापापे करणारे लोक पुण्यवंत क्षणार्धात होऊ लागले तर आम्ही काय करावे? आम्ही पृथ्वीवर जायचे कसे? आम्हाला पृथ्वीवर जाताच येत नाही. आम्हाला त्या सगळ्याची भीतीच वाटते. आमच्या दृष्टीने काळकूट महाविषाप्रमाणे हे रुद्रजाप्य आम्हाला भाजून काढत आहे. त्यामुळे आम्हाला पृथ्वीवर खूप त्रास होतो आणि तेथे जाण्याची मात्र आता आम्हाला हिंमत नाही. आम्ही पृथ्वीवर आता जाणार नाही. असं ती पातकं, महापातकं आणि उपपातकं, मोठी मोठी पापं आणि छोटी छोटी पापं त्या यमाकडे जाऊन सांगायला लागले. तेव्हा या रुद्रजाप्य विषाचे, रुद्रजाप्याला त्या पापानी आणि त्या यमदूतांनी काय म्हटलेलं आहे? विष म्हटलेलं आहे. तर या विषाचे आपण शमन करावे. ते करण्याची शक्ती फक्त आपल्यातच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. पातके आणि महापातके यांच्याकडून हे वर्तमान ऐकल्यावर यम रागवला. यम त्वेषाने ब्रह्मलोकामध्ये तरातरा ब्रह्मदेवांकडे गेला आणि म्हणाला, आम्ही तुमच्या आज्ञेनुसार काम करतो. ब्रह्मदेव सगळी सृष्टी चालवत आहे, तर त्यांनीच निर्माण केले. तर तो ब्रह्मदेवाला म्हणाला, आम्ही तुमच्या आज्ञेनुसार काम करतो. पापी माणसांना नरकात घालण्यासाठी आणावे म्हणून आम्ही यमदूत पाठवतो. पण रुद्राचा जप केल्यामुळे पातकी लोक, पापी लोक अचानक पुण्य धारण करतात. त्यांची सगळी पापं नष्ट होतात. नुसतं रुद्रमंत्राचा जप केल्यामुळे कितीही पापं करू देत ती नष्ट होतात आणि ते पुण्यवान होऊन जातात आणि सगळे आपले स्वर्गात जाऊ लागले. स्वर्गात तिथे सगळे लोकसंख्या वाढत आहे आणि महापातकी अतिदोषी लोकसुद्धा पातकांचा नाश करू शकतात ह्या रुद्रामुळे. त्यामुळे माझा नरक लोक ओस पडलेला आहे. अशा तऱ्हेने सर्वच जर मुक्तीच्या मार्गाला लागले, सर्वांना जर मुक्ती मिळाली तर सृष्टीची उत्पत्तीच थांबून जाईल. मुक्ती मिळणं म्हणजे काय? पुनर्जन्मापासून मुक्तता. मग हे ब्रह्मदेवा, तू हे काय रुद्र इथे पाठवून ठेवलेलं आहेस की ज्याच्या जपामुळे सर्व पातकं नष्ट होतात आणि नरकात कोणीच नाही, पुनर्जन्म कोणालाच नाही, सगळे मुक्त होऊन स्वर्गामध्ये आपले चाललेले आहेत. तुला समजतंय का की सृष्टीची उत्पत्ती बंद होईल, कोणालाच पुनर्जन्म इथे राहणार नाही. तुम्ही आपण होऊन रुद्राध्यायाच्या रूपाने पृथ्वीवरील माणसांना स्वामित्व दिले. पण तर यावर उपाय काय करायचे हे आता तुम्ही ठरवा. कशासाठी तुम्ही या माणसांना रुद्राध्याय शिकवला? कशासाठी रुद्र पाठवला? आपण समर्थ आहात. आपणच आमचे रक्षण करा. नाहीतर माझे सर्व राज्य बुडायची आता वेळ आलेली आहे. माझ्या राज्यात म्हणजे माझ्या नरक जो आहे त्या नरकात आता कोणी नाही, कोणी येत नाही. कारण रुद्रामुळे सगळेजण, सगळ्यांची पापे नष्ट होत आहेत. तुम्ही मनुष्यांसाठी पातकांची योजना केलीत. वर म्हटल्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या पातकांची योजना कशी केली? अधर्माची योजना. ब्रह्मदेवाच्या वक्षस्थळापासून चांगल्या गोष्टी, पुण्य निर्माण झाले आणि पाठीपासून काय निर्माण झाले? पातके निर्माण झाली. तर तो यमधर्म आता ब्रह्मदेवाला म्हणतोय, तुम्ही मनुष्यांसाठी पातकांची पण योजना केलीत की त्यांनी मरावे, नरकात जावे, नरकपुरी पण बजबजलेली राहावी. पण रुद्रजाप्य हे महाविषाप्रमाणे पातकांना जाळून टाकत आहे. तुम्ही रुद्र पण पाठवला आणि त्या रुद्राचं काम काय आहे? तर सगळी पापं नष्ट करायची आणि सगळ्यांना पुण्यवान तुम्ही करून टाकलं. अशी यमाने विनंती केल्यावर तर तो रुद्र तुम्ही मागे घ्या किंवा ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा, असं चालणार नाही, असं यमाने ठासून ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी यमाला सांगितले, अभक्तीने, बरं आता तू म्हणतोस ना की नरकामध्ये कोणी येत नाही, तर थोडंसं मी उशापासारखं सांगतो तुला, थोडंसं मी त्याच्यामध्ये बदल करतो. तर काय बदल करतो? ब्रह्मदेव म्हणाले, अभक्तीने, भक्ती नसताना, अतिशय उन्मत्तपणाने, तमोगुणाने युक्त होऊन किंवा अज्ञानाने, म्हणजे ते माकड आणखीन कोंबडा कसा अज्ञानाने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष होता तरीसुद्धा त्यांना पुढील जन्म चांगला मिळाला. तर अज्ञानाने म्हणजे रुद्राचे महत्त्व न समजता उभे राहून, झोपून, इकडे तिकडे हिंडत
म्हणजे रुद्राध्यायाचा योग्य तो मान न ठेवता अशा तऱ्हेने जे रुद्राची आवर्तने करतील त्यांना आणखीनच पाप लागेल आणि अशा लोकांना तुम्ही त्वरित दंड करा आणि अशा लोकांना तुम्ही नरकामध्ये घेऊन जाऊ शकता. म्हणजे पूर्वीचे सगळ्यांना रुद्रजपामुळे किंवा रुद्राक्ष जाणतापणे पण रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्यांची पापं नष्ट होत होती आणि सगळ्यांनाच पुण्य मिळून सगळे स्वर्गात जात होते. ते आता होणार नाही असं ब्रह्मदेव म्हणतात. त्यांनी काय सांगितलं, ज्याची भक्ती नाही आहे आणि करायचं म्हणून आपला जो रुद्र धारण करतोय. आपण बघतो आता फॅशन म्हणून सुद्धा काही काही बायका ते रुद्र धारण करत असतात. तर जे फॅशन म्हणून अभक्तीने, भक्ती नसताना, उन्मत्तपणा त्याच्यात खूप आहे, तरीही रुद्र करतोय किंवा बडेजाव दाखवायला ब्राह्मण बोलवून रुद्र करतोय, तमोगुणाने युक्त होऊन किंवा रुद्राध्यायाचे काहीच महत्त्व न समजता उभे राहून, झोपून, इकडे तिकडे हिंडत करायचं म्हणून आपलं करतायत. कारण त्यांना माहिती झालं आहे सगळ्यांना की रुद्राचं हे केल्यामुळे आपल्याला पुण्य लागणार आहे आणि आपली सगळी पापं नष्ट होणार आहेत, म्हणून ते आता सगळेजण असं करायला लागले. पण योग्य तो मान न ठेवता जे रुद्राध्याय करतील त्यांची पातकं कमी होण्याच्या ऐवजी वाढतील. म्हणजे खोटेपणाने हे सगळं ते करतायत ना, त्यांची भक्ती नाही आहे, श्रद्धा नाही आहे, काही नाही आहे, पण आपलं करायचं म्हणून करतायत. कारण त्यांना कळलं आहे की रुद्रामुळे आपली पापापासून मुक्तता होणार आहे. तर अशा लोकांना आणखीन पाप लागेल आणि अशा लोकांना तुम्ही त्वरित दंड करावा आणि त्यांना नरकामध्ये घेऊन जावे. पण जे लोक भक्तिपूर्वक रुद्राचा जप करतील, यथाविधी त्याचे अनुष्ठान करतील, अशा लोकांना मात्र तुम्ही नरकामध्ये नेऊ शकणार नाही. त्यांची पापं नष्ट होणारच. हे यमा, तू जी पातके आणि उपपातके पाठवली आहेस पृथ्वीवर त्यांना हे समजावून सांग. कोणाला घेऊन यायचे नरकामध्ये, कोण पापी आहेत हे त्यांना नीट समजावून सांग. आणि जे लोक रुद्राचे आवर्तन भक्तीने करतील त्यांच्या पुण्यामध्ये वृद्धी होईल. पूर्वजन्मी पापे केल्यामुळे जे अल्पायुषी म्हणून जन्मलेले असतात अशा माणसांच्या त्या पूर्वजन्मीच्या पातकांची शुद्धी, त्यांचे निवारण रुद्रजापाने नक्कीच होऊ शकते. अशा तऱ्हेने रुद्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापांचे निवारण झाले तर त्यांचे आयुष्य वाढेल, ते दीर्घायुषी होतील. रुद्राचा जप करण्यामुळे तेज, वीर्य, बल, धैर्य, आयुष्य, आरोग्य, ज्ञान, संपत्ती यांची वृद्धी होते. हे यमा, तू नीट समजून घे. रुद्रजाप्य मंत्र म्हणून भगवान शंकरांवर अभिषेक केलेले पाणी, रुद्रजाप हा भगवान शंकरांचा आहे. तर शंकराची पिंडी ठेवून त्याच्यावर रुद्र म्हणून तुम्ही कधी बघितलं असेल कोणाच्या घरी महारुद्र करताना किंवा लघुरुद्र करताना. मला आठवतं आहे आमच्याकडे लहानपणी श्रावणामध्ये तो रुद्र असायचा, ते मी स्वतः बघितलेलं आहे. तर ते भगवान शंकरावर अभिषेक केलेले पाणी घेऊन जे लोक भक्तीने त्या पाण्याने स्नान करतात किंवा ते पाणी तीर्थ म्हणून पितात ते मृत्यूभयापासून मोकळे होतात. मृत्यूभयापासून मोकळे होतात याचा अर्थ लगेच त्यांना, म्हणजे इथे तर त्यांनी सांगितलं आहे की मृत्यूभयापासून मोकळे होतात म्हणजे त्यांची जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. पण आपल्याला असं वाटेल की ते हे जे आहे रुद्र धारण करणे किंवा भक्तिभावाने रुद्र जाप करणे, लघुरुद्र महारुद्र करणे, याच्यामुळे आपण मृत्यूभयापासून मोकळे होऊ, पण ते इतकं सोपं नाही आहे. नाही तर मग सगळेच जर लघुरुद्र महारुद्र करणारे सगळ्यांनाच जर पुनर्जन्मापासून मुक्ती मिळणार असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून त्यांची सुटका होणार असेल तर परत आपलं यमाचा नरक कोस पडेल आणि सगळेच जण स्वर्गात जातील. पण त्यांनी इथे सांगितलं आहे ते मृत्यूभयापासून मोकळे होता. पुण्यशीलपणे रुद्रजाप्य केले असता दीर्घायुष्य लाभते. अतिशय चांगल्या मनाने त्या ज्या सगळ्या इथे दिलेलं आहे ते सगळे यमनियम पाळून जर तुम्ही हे केलं तर दीर्घायुष्य मिळेल. रुद्रजपाने पवित्र केलेले पाणी घेऊन त्या पाण्याने स्नान केल्यास आयुष्य वाढते.
त्या पाण्याचे तीर्थ घेतल्यासही पुण्यसंचयामध्ये वाढ होते. शतरुद्र 100 वेळा रुद्र म्हणायचा. शतरुद्र अभिषेकाने जे भगवान शंकराची पूजा करतात त्याला महारुद्र, 11 वेळा केलं तर रघुरुद्र. तर शतरुद्र अभिषेकाने जे भगवान शंकराची पूजा करतात ते शतायुषी होतात आणि त्यांची सर्व पातके धुतली जातात. हे सर्व तू समजून घे आणि त्याप्रमाणे तू तुझ्या यमदूतांना सांग. हे सर्व पराशर ऋषींनी राजाला समजावून सांगितले आणि ते म्हणाले, रुद्राची दशसहस्र आवर्तने करून भगवान शंकरावर दुधाचा अभिषेक कर, म्हणजे तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल आणि तो जगेल आणि तो इंद्राप्रमाणे राज्य करेल. त्याचे राजवैभवही वाढेल. सर्वत्र निष्कंटक असा त्याच्या राज्याचा विस्तार होईल. तेव्हा विद्वान, ज्ञानी, यज्ञनिष्ठ, कामक्रोधवर्जित जे ब्राह्मण आपण ते लघुरुद्र करायला किंवा महारुद्र करायला बोलवतो ते पण असे पाहिजेत. कसे पाहिजेत? विद्वान, ज्ञानी, यज्ञनिष्ठ, कामक्रोधवर्जित, आचार्यसंपन्न अशा 100 ब्राह्मणांना, असे 100 ब्राह्मण शोधायचे आहेत. अशा 100 ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून तू शिवशंकरावर अभिषेक करून घे. त्यामुळे तुझ्या मुलाचे 7 दिवस राहिलेत फक्त, तरीसुद्धा ते सांगतायत, त्यामुळे तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल आणि तुला त्याची लगेचच प्रचिती येईल. पराशर ऋषीने हे सांगितल्यावर राजाने त्याप्रमाणे अनेक ब्राह्मणांना पाचारण केले. 100 कलशांमधून उसाच्या रसाचा अभिषेक पुष्कळ जण श्रावणात पण दर सोमवारी करत असतात शंकराच्या पिंडीवर. तर उसाच्या रसाने भगवान शंकरावर विधिपूर्वक असे अभिषेक करवले आणि दररोज त्या अभिषेक जलाने प्रत्येक दिवशी राजपुत्रास स्नान घातले. अशी ईश्वराची आराधना त्यांनी 7 दिवसपर्यंत, 7च दिवस राहिले होते ना त्याच्या मृत्यूला, दर दिवशी 7 दिवसपर्यंत भक्तिभावाने केली. आता सगळ्यात मेख ही आहे की आपण हे करतो पण त्याच्यामध्ये भक्तिभाव पाहिजे. आता तो भक्तिभाव आहे की नाही हे कसे कळणार? म्हणजे अतिशय वरील सगळं ते नियम पाळायला लागतात. ते अभिषेक करणारे ब्राह्मण असे पाहिजे, 100 ब्राह्मण पाहिजे. आता तो प्रत्येक मनुष्य विद्वान, ज्ञानी, यज्ञनिष्ठ, कामक्रोधवर्जित असे मनुष्य, असे ब्राह्मण मिळणे आधी विरळा. असे 100 ब्राह्मण शोधायचे. मग त्यांनी तो अभिषेक करायचा आणि मग तुम्हाला ते तुमचा अकाली मृत्यू टळतो आणि तुम्ही दीर्घायुषी होता. तर त्या राजाने ते 7 दिवस अभिषेक करवले आणि दररोज त्या अभिषेक केलेलं जे पाणी पडतं ना त्या पाण्याने, आता इथे त्याने उसाचा रस घेतला होता, तर अभिषेक जलाने प्रत्येक दिवशी राजपुत्राला स्नान घातले. अशी ईश्वराची आराधना 7 दिवसपर्यंत भक्तिपूर्वक केली. 7 दिवसाचा अवधी संपल्याबरोबर राजपुत्र मूर्छित झाला. काही वेळाने त्याची शुद्ध पण गेली. पराशर ऋषीने त्याचे रक्षण केले. त्यावेळी अचानक अदृष्ट सृष्टीतून शब्द झाला, म्हणजे आकाशवाणी झाली. यमदूत अदृश्य रूपाने तिथे आले होते. अदृश्य सृष्टीतून शब्द झाला म्हणजे यमदूत, त्यांनी म्हटलंय यमदूत तिथे अदृश्य रूपाने आलेलेच होते. अदृश्य रूपाने ते कोणालाही दिसत नाहीत. यमदूत जेव्हा येतात एखाद्या व्यक्तीची प्राणहरण होण्याची किंवा मरणाची वेळ येते तेव्हा यमदूत आलेले असतात, पण ते बाकी कोणाला दिसत नाहीत. कोणाला दिसतात? फक्त जाणाऱ्या माणसाला, ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला मात्र ते दिसतात. इतर कोणालाही ते दिसत नसले तरीसुद्धा मूर्छित पडलेल्या म्हणजे बेशुद्ध पडलेल्या राजपुत्राच्या सूक्ष्म देहाला ते दिसलेच असले पाहिजेत. त्याशिवाय ते अक्राळ विक्राळ दाढा असणारे, हातात दंड आणि पाश घेतलेले असे मोठे भव्य आकाराचे असे यमदूत दिसल्यामुळेच तो मूर्छित पडला. आणि एवढं सगळं केलं तरीसुद्धा यमदूत आलेच होते. इतरांना यमदूत दिसले नाहीत, पण त्यांचा अदृश्य ध्वनी मात्र ऐकू आला.
त्याचवेळी ब्राह्मणाने त्या मूर्छित पडलेल्या राजकुमारावर मंत्राक्षता टाकल्या. ब्राह्मण आले होते ना ते सगळं करायला. एवढं सगळं करूनही तो बेशुद्ध पडला. मग त्याच्यावर त्या रुद्रमंत्राच्या अक्षता टाकल्या. यमदूतांनी लांबून त्या अक्षता पाहिल्या. त्यामुळे यमदूत पुढे सरकून राजकुमाराचे प्राण घेऊ शकले नाहीत. तेथेच उभे राहून आपल्या हातातील महापाश आणले होते त्याने. पाश टाकतो ना यमदूत, महापाश, आपल्या हातातले महापाश त्यांनी लांबूनच घाबरले होते. ते पुढे नाही गेले, कारण ते रुद्राच्या अभिषेक केल्याच्या पाण्याने त्याला तो स्नान घातले होते ना, घाबरले होते. लांब उभं राहून त्याने ते पाश फेकायचा प्रयत्न केला. तेथेच उभे राहून त्यांनी हातातील महापाश राजकुमारांवर टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हातात दंड घेतलेल्या शिवदूतांनी यमदूतांवर हल्ला केला. आता तिथे रुद्र केल्यामुळे शिवदूतही, शिवाचेही दूत उपस्थित होते, त्यांच्या हातात दंड होते. त्यांनी यमदूतांवर हल्ला केला. मारामारी झाली. भयचकित झालेले यमदूत पळून जाऊ लागले आणि वेद पुरुष रूप धारण केलेल्या शिवदूतांनी त्यांचा पाठलाग केला. अशा तऱ्हेने रुद्रजाप्य करणाऱ्या ब्राह्मणाने राजकुमारांचे रक्षण केले आणि त्याला वेदोक्त आशीर्वाद दिले. त्याच वेळी हे सर्व झालं. म्हणजे जाता जाता वाचलेला आहे तो. यमदूत आलेले होते, पण त्याला ते तिथे रुद्र केल्यामुळे, त्याला त्या पाण्याने स्नान घातल्यामुळे त्याला पुण्यसंचय त्याचा वाढला होता आणि अकाल मृत्यूचे भय त्याचे कमी झालेले होते. अकाल मृत्यूपासून त्याची सुटका होणार होती. तरीसुद्धा तो मूर्छित पडलाच होता. यमदूत आणि शिवदूत यांच्यामध्ये नंतर लढाई झाली. यमदूत पळून गेले आणि तो राजकुमार हळूहळू शुद्धीवर आला आणि राजाला आणि इतर सर्वांना खूपच आनंद झाला. मोठ्या समारंभाने तो आनंद साजरा करण्यात आला. राजाने सर्व ब्राह्मणांचे पूजन केले, त्यांना भोजन दिले, विडा दक्षिणा दिली. राजा, राणी, राजपुत्र यांचेही भोजन झाले. मग राजा आपल्या राजसभेत आला. सगळीकडे मोठाच आनंद पसरलेला होता. त्याने पराशर ऋषींना सिंहासनावर बसवले, त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला. तेवढ्यात तेथे नारद मुनी येऊन ठेपले होते. राजाने पुढे जाऊन त्यांना वंदन केले. नारदाचा सर्वत्र संचार असतो, तो पाहिजे तिथे जाऊ शकतो. तर नारद मुनी तिथे पण आले होते. राजाने पुढे जाऊन त्यांना वंदन केले, त्यांचाही आदर सत्कार केला आणि हात जोडून त्यांना नारद मुनींना विचारले, हे नारद ऋषी, आपण त्रैलोक्यामध्ये सतत संचार करत असता, तेव्हा काही अपूर्व विशेष अशी वार्ता असेल तर आपण आपणास सांगावी. नारद मुनी सगळीकडे इकडे तिकडे जातच असतात. तर बघा, त्या राजाला सुद्धा तो मोह आवरला नाही. तो म्हणाला, कुठे कुठे काय झालंय ते सगळं आता मला सांग, काही विशेष वार्ता आहे का तर ती मला सांग. नारद ऋषी म्हणाले, कैलासाहून येताना मी एक अपूर्व दृश्य पाहिले. मृत्यूदेवता आपल्या दूतांसह तुझ्या मुलाचे प्राण नेण्यासाठी आली होती, पण शिवदूतांनी येऊन त्या यमदूतांचा पराभव केला. यमदूत पळून यमापाशी निघून गेले आणि शिवदूतांनी आम्हाला मार दिलेला आहे, आता आम्ही पृथ्वीवर कसे जावे असे यमाला विचारू लागले. हे ऐकून यम रागावला आणि वीरभद्रापाशी, वीरभद्र कोण आहे तर शिवदूतांचा मुख्य, शिवाचे जे सेवक आहेत, गण आहेत, त्यांचा मुख्य कोण, वीरभद्र. म्हणून यम चिडला आणि वीरभद्राकडे गेला आणि त्याने विचारले, माझ्या निरपराध दूतांना तुम्ही का मारले? त्यावेळी वीरभद्र संतापून यमाला म्हणाला, राजकुमाराला 10,000 वर्षाचे आयुष्य होते, माहिती नाही का तुला? चित्रगुप्ताला न विचारता तू कारण नसताना यमदूताला राजकुमारांचे प्राण आणण्यासाठी पाठवले. शिवदूतांनी तुमच्या दूतांना सोडले, हे काही बरे केले नाही, पण ती तुम्ही शिवाची कृपाच समजा. तेव्हा यमाने चित्रगुप्ताला निरोप पाठवून बोलावून घेतले. म्हणजे तो वीरभद्र म्हणाला की शिवदूतांनी तुमच्या दूतांना ठार मारून टाकले नाही, हे तुमचं नशीब समजा, आणि त्यांना सोडून दिलेले आहे, ते काही त्यांनी बरं केलेलं नाही आहे, पण तुमच्यावर शिवाची कृपा आहे असं आता तुम्ही समजा. तुमचे शिवदूत त्या लढाईमध्ये शिवदूतांकडून तुमचे दूत मारले गेले नाहीत, फक्त घाबरले आणि परत आले. तेव्हा यमाने चित्रगुप्ताला निरोप पाठवला आणि बोलवून घेतले आणि राजकुमाराचे आयुष्य किती आहे ते पहा बरं जरा.
आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे हे सगळं आता पुराणात आहे किंवा हे सांगितलेलं आहे म्हणून. तर चित्र कोणी पाहिलं आहे, चित्रगुप्त खरंच असतो का, त्याच्याकडे ती वही असते का, पण इथे त्यांनी असं म्हटलं आहे, त्यामुळे ते असलं पाहिजे. आता मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, चरित्रासारख्या मोठ्या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये जर असं म्हटलं आहे तर ते असणार. त्यामुळे आपण श्रद्धेने त्याच्यावर विश्वास ठेवायचा. यमानी काय केलं, चित्रगुप्ताला बोलवलं आणि राजकुमाराचे आयुष्य किती आहे ते बघ असं सांगितलं. तेव्हा त्याने बिचाऱ्याने घाबरून ती वही काढली आणि त्याच्यात त्याचे आयुष्य असं लिहिलेलं होतं की 12व्या वर्षी अपमृत्यूचा योग लिहिलेला आहे. 12व्या वर्षी अपमृत्यूचा योग होता, पण पुढं असंही लिहिलेलं होतं की हा अपमृत्यू ओलांडून तो 10 सहस्त्र वर्षे जगेल. तर त्या चित्रगुप्ताला सुद्धा इतकी घाई, पटापट त्यांनी फक्त बघितलं कोणाला न्यायचं आहे, कोणाला न्यायचं आहे, हां चला ह्याला न्यायचं आहे. 12व्या वर्षी अपमृत्यूचा योग लिहिलेला तेवढंच वाचलं, पुढचं पण वाचलंच नाही. पण असं खाली लिहिलं होतं की अपमृत्यू ओलांडून हा 10 सहस्त्र वर्षे जगेल. तेव्हा मात्र आपल्या दूतांची चूक यमाच्या लक्षात आली आणि त्याने वीरभद्राची क्षमा मागितली. हे सगळे वर्तमान नारदांनी त्या काश्मीर राजाला सांगितले आणि ते राजाला म्हणाले, रुद्रजाप्याच्या पुण्यामुळे तुझ्या मुलाचे आयुष्य, पूर्वीसुद्धा तो कोण होता, मर्कट होता त्या गणिकेच्या नृत्य दरबारामधला, आणि त्यांनी सतत जन्मभर एकदाही काढली नव्हती ती रुद्राक्षमाळ. अजाणतेपणे का होईना ती त्या गणिकेनेच त्यांना बांधलेली होती आणि त्यांना तेव्हा मर्कट आणि कोंबड्याला बुद्धी नव्हती की हे काय आहे, हे काढून टाकावे का ठेवावे, त्याच्यामुळे आपल्याला पुण्य लाभणार आहे. अजाणतेपणे पूर्वजन्मामध्ये रुद्रजाप्याच्या पुण्यामुळे तुझ्या मुलाचे आयुष्य वृद्धिंगत झाले. पराशर गुरूंच्या कृपेने तू खरोखरच मृत्यूला जिंकलेले आहेस, असे सांगून नारद निघून गेले. पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला. सगळे ब्राह्मण आपापल्या ठिकाणी झाले. तो सगळा सोहळा संपन्न झाला. असा हा रुद्राध्यायाचा महिमा आहे. सद्गुरूंच्या आज्ञेने रुद्रमंत्रांनी शिवपूजा करावी, मग यमाची भीती बाळगण्याचे कारण नाही. इथे असं त्याचा अर्थ घ्यायचा का की कोणाला मृत्यूच येणार नाही, तर असं नाही. जो जन्मला त्याला मृत्यू हा अटळ आहे. कोणालाच मृत्यू आला नाही तर नवीन जीव जन्मणार कसे, आणि मग पृथ्वीवर सगळी लोकसंख्या भरपूर वाढून जाईल. आणि मृत्यू येणार नाही म्हणजे काय म्हातारपण येणार नाही असं नाही. मग काय ते चालणार कशी पृथ्वी. त्यामुळे तुम्हाला पुण्यसंचय होईल आणि तुमचं मुक्तीच्या मार्गाने वाटचाल सुरू होईल असे म्हटलेले आहे. सिद्ध नामधारकांना म्हणाले, यासाठी श्री गुरूंची रुद्रावर फार प्रीती आहे. तेव्हा तूही रुद्राध्यायाच्या साह्याने भक्तिपूर्वक ईश्वराची पूजा करीत जा. आता गुरुचरित्राच्या 33 आणि 34 हे जे दोन, काल आपण 33 अध्याय बघितला आणि आज आता आम्ही 34वा बघितला. तर ह्या दोन्ही अध्यायांमध्ये एकच कथानक आलेले आहे, महानंदेचं आहे, आणि त्यामुळे ह्या दोन्ही अध्यायांचा विचार आता आपण एकत्रितपणे करणार आहोत. या दोन्ही अध्यायांमध्ये आलेल्या कथा पौराणिक असल्या तरी त्या मृतसंजीवनाच्या आहेत. मृत झालेल्या व्यक्तीला संजीवन मिळाले, संजीवन म्हणजे त्यांना पुन्हा ते जिवंत झाले, त्या या कथा आहेत. आणि त्यामुळे हे दोन्ही अध्याय मृत्यूचे अध्याय अशा वर्गामध्ये गणले जातात. मृत्यू झालेले तिथेसुद्धा ते जळून गेलेले ते कोंबडा आणखीन मर्कट, त्यांना पुढील जन्म चांगला मिळालेला आहे, त्यांना संजीवनी मिळालेली आहे. आणि ती महानंदासुद्धा जी सती जायला निघाली होती, तिचा तो 3 दिवसाचा पती, 3 दिवसासाठी झालेला पती मरण पावला होता, तोही त्या ह्याच्यातून उठलेला आहे तो. आणि ह्या अध्यायामध्ये तो राजपुत्र जो ज्याला 12 वर्षानंतर मृत्यूयोग होता, तोही संजीवन झालेला आहे, म्हणजे त्याला संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचेही आयुष्य वाढलेले आहे. म्हणून ह्या 2 अध्यायांना काय म्हणतात, मृत्यूचे अध्याय असे म्हणतात. मृत्यूचे अध्याय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्याचे अध्याय आपण म्हणूया. ह्या दोन्ही अध्यायात आलेले कथानक एकच असले तरी त्याचे 3 भाग स्पष्ट दिसतात. तर ते 3 भाग कोणते आहेत? पहिलं एक आहे महानंदेची कथा. आधीच्या 33व्या अध्यायात आपण काय बघितलं, महानंदेची कथा ऐकली.
नृत्य मंडपामध्ये रुद्राक्ष अंगावर असताना मृत्यू आला होता. म्हणून कुकुट आणि मर्कट हे दोघे पुढील जन्मी राजकुळात जन्माला आले, ती कथा. पण रुद्राक्षाबद्दल त्यांच्या मनात प्रेम व निष्ठा ही कायम राहिली. अजाणतेपणे घातलेल्या त्या माळेमध्ये त्यांना त्या रुद्राक्षांबद्दल त्यांचं त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न झाली होती, भक्ती उत्पन्न झाली होती, निष्ठा उत्पन्न झाली होती. काढलं नाही त्यांनी ते. आणि ती इतकी निष्ठा जबरदस्त होती, पुढील जन्मामध्ये सुद्धा ती चालू राहिली. आणि पुढील जन्मामध्ये मात्र त्यांनी स्वतः अजाणतेपणाने नाही, स्वतः जाणतेपणाने ते रुद्राक्ष अंगावर बाळगले होते. त्यामुळे रुद्राक्षांबद्दल त्यांच्या मनात प्रेम व निष्ठा कायम राहिली. मर्कट हा राजपुत्र सुधर्मा म्हणून जन्माला होता, पण तो अल्पायुषी होता. 12व्या वर्षी त्याचा अपमृत्यू होणार होता. रुद्रमंत्राने शिवशंकराची अभिषेक पूजा राजाकडून पराशर ऋषींनी करवून घेतली आणि सुधर्मा राजपुत्राला दीर्घायुष्य मिळवून दिले. ह्या त्या 3 गोष्टी आहेत. महानंदेची कथा, नृत्यमंडपात रुद्राक्ष अंगावर असताना मृत्यू आलेला कुकुट आणि मर्कट, ज्यांना जे रुद्राक्ष धारण केल्यामुळे ज्यांना पुण्य लाभले होते आणि मग पुढे ते राजपुत्र आणि प्रधानपुत्र झाले, ती कथा. आणि तिसरं काय आहे की तो जो राजपुत्र होता त्याचे 12 वर्षाचेच आयुष्य असताना सुद्धा रुद्रजापामुळे आणि रुद्राभिषेकामुळे त्याचे आयुष्य 12 सहस्त्र वर्ष तो जगणार, एवढं त्याचं आयुष्य वाढलं. ही कथा, असे 3 भाग ह्या 2 कथेमध्ये आहेत. यापैकी 1 व 3 मध्ये मृतसंजीवनाचा भाग आहे, तर 2 मध्ये पूर्वजन्मीच्या संस्काराचा प्रभाव वर्तमान जन्मामध्ये जीवाच्या मनामध्ये कायम राहणे हा भाग आहे. तर ह्या 2 अध्यायामध्ये असे 3 भाग आहेत. आणि 1 आणि 3 मध्ये काय आहे, मृत झालेल्यांना संजीवनी मिळते, ते जिवंत होतात. तिथे सुद्धा ती महानंदा, आपल्या सती जाण्यास निघालेली महानंदासुद्धा स्वर्गामध्ये जाते. अचानक आपल्या सगळ्या यांना बांधवांना यांना स्वर्गात पाठवून देते आणि स्वर्गामध्ये जाते. याचा अर्थ ती मुक्त होते जीवन मरणापासून आणि शिवशंकराच्या पुढे तिच्याच्या चरणाशी ती जागा मागते. आणि तो वैश्य पण जो जळून गेलेला असतो तो पण राखेतून बाहेर येतो. म्हणजे आणि इथे पण राजपुत्र जो असतो त्याला जवळजवळ मरणाच्या दारात जाऊन मूर्छित झालेला असतो. जवळजवळ मरणाच्या दारात गेलेला राजपुत्र सहस्त्रवर्ष आयुष्य लाभल्यामुळे पुन्हा इथे त्याला संजीवनी मिळते आणि जिवंत होतो. ही कथा पहिल्या भागात आणि तिसऱ्या भागात संजीवनी कथा आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये पूर्वजन्मीच्या संचितामुळे कसा पुढचा जन्म चांगला मिळतो ही कथा आहे. हे सर्व भाग, याचं विश्लेषण आता आपण उद्याच्या भागात बघूया. या 3 कथा तर आपण वाचल्या, त्याचे इथे काय काय झालं हे तर आपल्याला कळलं, पण त्याच्या मागे जो सूक्ष्म अर्थ आहे, म्हणजे महानंदेच्या कथेमध्ये काय आहे सूक्ष्म अर्थ, आता आपल्याला आश्चर्य वाटेल. मी पण ही महानंदेची कथा ऐकलेली होती आणि आजी आमची हे सगळं पारायण करायची. आणि तेव्हा तिच्याकडून मी ते वाचताना ऐकलेलं होतं की एक गणिका किंवा वेश्या ही जगातील सर्वश्रेष्ठ पतिव्रता कशी काय होऊ शकते. तर ती पतिव्रता झाली होती, सर्वश्रेष्ठ पतिव्रता ही गणिका आहे, महानंदा आहे, हे ते वाचनात आलेलं होतं, कानावर पडलेलं होतं. पण तेव्हा मला आश्चर्य वाटायचं, एक वेश्या की जिच्याकडे नेहमी वेगवेगळा पुरुष येतो, ती कशी काय पतिव्रता आणि जगातली महान पतिव्रता कशी होईल. तर त्यातलं मर्म काय आहे हे पुढील भागामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि रुद्राक्ष धारण केल्यामुळे, म्हणजे एका जन्मामध्ये अजाणतेपणे सुद्धा तुम्ही पुण्यसंचय केला तर त्याचे परिणाम तुमच्या पुढच्या जन्मावर कसे होतात हे एक रहस्य. आणि तिसरं म्हणजे जवळजवळ मृत्यू पावलेले असताना तुम्हाला संजीवनी कशी मिळते, हे सगळे रहस्य काय आहे हे ह्याचं पुढील भागामध्ये ह्याच अध्यायामध्ये विवेचन आहे. परंतु आता आपण इथे थांबूया आणि मॅडम म्हणतील त्याप्रमाणे थोडं ध्यान करूया. त्याला खूप नमस्ते. सुंदर सांगितलं मॅडम, हो, धन्यवाद. छान पद्धतीने सांगितलं.
तर मी प्रश्न विचारला होता काल आपण रुद्राक्षाचा महिमा ऐकला, आजही ऐकला. तर काल कोणी घरातले रुद्राक्ष काढून धारण केले का? नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं काही अनुकरण करूयात. प्रत्येकाच्या घरात रुद्राक्ष मला असं वाटतं असतोच. तर तो कोणी धारण केला का चॅट बॉक्समध्ये टाकायला सांगितलं आहे. आज आपण रुद्राचा महिमा ऐकलेला आहे. रुद्र अभिषेक म्हणतो आपण किंवा रुद्र यज्ञ पण असतो. तर त्याची सगळी महती आपण ऐकलेली आहे. तर हे पण करायचं आपण संकल्प ठरवू शकतो. एक रुद्राभिषेक, रुद्रयज्ञ, महारुद्र. तर तोही संकल्प ठरवा. उद्या प्रतिपदा आहेच आहे. चला ध्यान करूयात. ध्यान करत करत 5-10 मिनिटं तरी झोपायचं आहे. पाठीचा कणा ताठ सरळ. श्वासावर लक्ष ठेवूयात. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासासोबत राहूयात.